झाल्यानंतर या दोनही रूपांचं आपल्याला दर्शन घडतं. ऐकूया. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नाव स्वामींचे, नाव स्वामींचे, नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे, ठाई रे. नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे. मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मेघ मल्हार राग कसा घेई रे, थेंब पावसाचा स्वामी गीत गाई रे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. मेघ मल्हार राग कसा घेई रे, थेंब पावसाचा स्वामी गीत गाई रे. स्वामी ओढ्याचे माप कसे घेई रे, मन पाण्याने स्वामी मय होई रे. स्वामी ओढ्याचे माप कसे घेई रे, मन पाण्याने स्वामी मय होई रे. कळे ना मला काय होऊन जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. पाय कृष्णेची धाव देवा घेई रे, वेग बिजलीचा पावला ना येई रे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. पाय कृष्णेची धाव देवा घेई रे, वेग बिजलीचा पावला ना येई रे. श्वास दत्ताचे नाव माझा होई रे, अंग भक्तीने भारावून जाई रे. कळे ना मला काय होऊन जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आपल्या भक्ताच्या हाकेला साथ देत भगवंत येतो. अहो, दत्तगुरूंचा जन्म सुद्धा कशासाठी झाला, तर त्या भगवतीला म्हणजे अर्थातच जिचा सतीत्वाचं पुण्य इतकं जास्त होतं की तिच्या पोटी जन्माला येण्याची इच्छा प्रत्यक्ष भगवंताला झाली. तिच्या सत्वाची परीक्षा घेतली झाली, पण तरी सुद्धा तो भगवंत तिच्या पाठीशी उभा राहिला आणि ब्रह्मा विष्णू महेश कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा भगवंत आपल्या भक्ताच्या इच्छेसाठी त्याच्या पोटी या त्रिगुणांच्या मार्फत या दत्तगुरूंच्या निमित्ताने जन्माला आला. अवतार अनेक आले आणि गेले, पण दत्तगुरु अवतार हा कायम स्वरूपी आहे, जो कधीही मिटलेला नाही. आणि म्हणूनच दत्तगुरु आजही आहेत. हे दत्तगुरु आपण प्रत्येक वेळी नवनवीन रूपांमध्ये बघत असतो. कधी दत्तांना आपण श्रीपाद श्री वल्लभ रूपामध्ये बघतो,
कधी स्वामी नृसिंह रूपामध्ये बघतो, कधी स्वामी समर्थांच्या रूपामध्ये बघतो. समर्थ रूपामध्ये येऊन ते आपल्या भक्तांना निशंक हो, निर्भय हो, मनारे अखंड स्वामी बळ पाठीशी अशी भक्ताला साथ देतात, त्याचा विश्वास देतात. आणि हेच स्वामी, हेच दत्तगुरू आपल्याला शिर्डी निवासी साईबाबांच्या रूपामध्ये दिसतात. तेव्हा भक्ताला त्यांना साथ घालण्याची इतकी प्रकर्षाने इच्छा होते की साई बाबा बोलो, साई बाबा बोलो अशी भक्ताच्या मुखातनं साद येते. ऐकूया. साई बाबा बोलो, साई बाबा बोलो. साई बाबा बोलो, 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 साई बाबा बोलो. साई बाबा बोलो, साई बाबा बोलो. डगमग जग ये डोल रहा है, डगमग जग ये डोल रहा है. आसन से मत डोलो, साई बाबा बोलो, साई बाबा बोलो, साई बाबा बोलो, साई बाबा बोलो. आँखें सूखी मन रोता है, बाबा हमारा क्यों सोता है. खोल के आँखें देख ले बाबा, खोल के आँखें देख ले बाबा. तेरे बिना यहाँ क्या होता है, तेरे बिना यहाँ क्या होता है. लौट के आजा साई हमारे, लौट के आजा साई हमारे. अपनी आँखें खोलो, राम साई बोलो, श्याम साई बोलो, साई बाबा बोलो, साई बाबा बोलो. साई बाबा बोलो, 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 साई बाबा बोलो. खुदा की साई, तू तो मोहब्बत खुदा की साई, तू तो कुदरत खुदा
साईं तू तो कुदरत खुदा की साईं तू तो सूरत खुदा की साईं तू तो सूरत खुदा की साईं तुम बिन जीवन जहर है साईं तुम बिन जीवन जहर है साईं आप दम दम डोलो अल्लाह साईं बोलो मौला साईं बोलो अल्लाह साईं बोलो मौला साईं बोलो साईं बाबा 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 बोलो अवल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे कुदरत के सब बंदे अवल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे कुदरत के सब बंदे कृपा कर दे कृपा कर दे नानक रूपी सब होवणगे चंगे सब होवणगे चंगे कृपा कर दे नानक रूपी सब होणगे चंगे हाँ सब होणगे चंगे हाँ सब होवणगे चंगे सब ग्रंथों का अर्थ तुम्ही हो सब ग्रंथों का अर्थ तुम्ही हो प्रेम की पानी बोलो नानक साईं बोलो गोविंद साईं बोलो नानक साईं बोलो गोविंद साईं बोलो साईं बाबा 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 बोलो साईं राम साईं श्याम साईं श्याम साईं राम सुब्रह्मण्यम सुब्रह्मण्यम षण्मुखनाथ सुब्रह्मण्यम 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 षण्मुखनाथ सुब्रह्मण्यम अल्लाह साईं बोला साईं बोला साईं अल्लाह साईं अल्लाह साईं मौला साईं मौला साईं अल्लाह साईं सुब्रह्मण्यम षण्मुखनाथ सुब्रह्मण्यम 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 षण्मुखनाथ सुब्रह्मण्यम साईं राम साईं श्याम साईं श्याम साईं राम साईं राम साईं श्याम साईं बाबा बोलो साईं राम साईं श्याम साईं बोलो रे बाबा बोलो रे साईं बोलो रे बाबा बोलो रे साईं राम साईं श्याम साईं श्याम साईं राम साईं राम साईं श्याम साईं श्याम साईं राम साईं राम साईं श्याम साईं श्याम साईं राम इतकी आर्त अशी भगवंत भक्ताची हाक ऐकल्यानंतर
प्रत्यक्ष तो शिर्डीचा साईबाबा सुद्धा एक क्षण का असेना नक्कीच गहिवरला असेल. हीच तर भक्ताच्या हाकेची आणि त्याच्या श्रद्धेची किमया आहे. अशीच आर्त हाक त्या अनसूयेने मारली आपल्या भगवंताला. का? कारण 3 यती दारात उभे आहेत आणि काय मागतायत तर नागन भिक्षा मागतायत. नागन भिक्षा म्हणजे अग्नीचा ज्या अन्नाला स्पर्श नाही असं पूर्ण अन्न असलेली भिक्षा. आणि अशा वेळी काय करावं त्या साध्वीने? अहो, तिचं पातिव्रत्याचं पुण्य इतकं की आपल्या पतीचं स्मरण केलं, भगवंताचं स्मरण केलं. कारण अशी भिक्षा मागणारे नक्कीच कोणीतरी साधे नाहीत. आणि ही माझ्या सत्वाची परीक्षा आहे. आज दत्त जयंतीच्या औचित्याने थोडासा हा जन्मभाग सांगते की ही माझ्या सत्वाची परीक्षा आहे असं अनसूया माता म्हणते. आणि आपल्या पतीचं चरणतीर्थ त्या 3 यतींवरती शिंपडते आणि क्षणात त्या 3 देवतांची, त्या 3 यतींची लहान तान्ही बाळं होतात. आणि ती बाळं झाल्यानंतर काय आनंद व्हावा. इतक्या वर्षांपासूनची इच्छा की आपल्याला मूल व्हावं आणि ते होत नव्हतं. आणि ह्या भगवंताने ती इच्छा पूर्ण केली. तिच्या हृदयाला अक्षरशः पाना फुटला. अहो, सगळे झालं, आपल्या बाळांचं संगोपन सुरू झालं. पण ज्यावेळी देव्या आल्या प्रत्यक्ष आपल्या पतींना घेऊन जाण्यासाठी, त्यावेळी पुन्हा त्यांना पतींच्या अंगावरती तेच आपल्या पतींचं चरणतीर्थ टाकलं आणि त्यांना पुन्हा पूर्ववत भगवंत केले. आणि सगळेजण चाललेत, आपले 3ही पाळणे मोकळे बघितले आणि तिने पुन्हा भगवंताला साथ घातली. भगवंता, तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावं. आणि म्हणून 3 मुलं झालेली आहेत. एक आहे ब्रह्मदेव, चंद्र रूपाने आले. शंकर हे कोण आले बरं सांगा? दुर्वास रूपाने आलेले आहेत. आणि सगळी रूप येतील आणि जातील, पण जे कालातीत रूप आहे ते प्रभू विष्णूंनी आपल्या सत्व रज तम म्हणजे या 3ही देवांच्या सानिध्याने 3ही देवांचा गुण घेऊन दत्त रूपाने आपल्या समोर आले. आणि म्हणून आजचा हा दत्त जन्माचा अतिशय पावन पवित्र दिवस, ज्या दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपल्या समोर आलेले आहेत, ज्यांना आपण दत्तगुरु म्हणतो.
औदुंबर बसले मला रे दत्तगुरु दिसले मला रे दत्तगुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरी सामोरे बसले मला रे दत्तगुरु दिसले मला रे दत्तगुरु दिसले मला रे दत्तगुरु दिसले फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळीशी सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळीशी सर्व पसारा आभाळ चमक ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंगीला नसे अंतना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू बात काय देवाची सांगू बात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ नेसला मळीन चिंधोटी नेसला मळीन चिंधोटी घेतली हातामध्ये काठी घेतली हातामध्ये काठी ओंगडी टाकिली पाठी टाकिली पाठी टाकिली पाठी करू जोहार दरबारात करू जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वाचे तारण काळ येई काळ जाई देव आहे तैसा नाही देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाल देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाल देव नाही देवाल देव नाही देवाल वा वा सगळी रूप भगवंताची अगदी तो औदुंबराखाली बसलेला 3 मुखांचा दत्त आहे किंवा
तो जनाबाईच्याकडे तिचं दळण दळणारा आहे, किंवा महारा घरी स्वतः काम करणारा आहे, नाथांच्या घरी श्रीखंडा म्हणून काम करणारा आहे. देवाला ज्या रूपामध्ये आपल्या भक्ताची सेवा करण्याची इच्छा होते त्या भक्ताच्या घरी सेवेसाठी तो उभा राहतो. आणि आपण आज हॅलो, दत्त हॅलो, जयंतीच्या निमित्ताने इथे ब्रह्मा विष्णू महेश असा औदुंबराखाली बसलेला हॅलो. तो दत्तगुरु त्याचं पूजन करतो आहे. आणि म्हणून एकदा उद्घोष करूयात, हॅलो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काय आहे ते तिथे औदुंबराखाली बसलेले आहेत. आमचे प्रेक्षक पण समोर बसले असतील तर आम्हाला सुद्धा छान वाटेल. सगळेजण उभे आहेत, त्यामुळे कष्ट न करता सगळ्यांनी खाली बसून घ्या ज्यांना शक्य आहे. आणि कसं आहे ना, भगवंताला आपल्या मनापासून पूजणं हे महत्त्वाचं आहे, नाही का? आपण माळ जपत असतो, हां, काय म्हणतात कबीरजी, माला तो कर्मे फिरे, जिभ फिरे मुख माही, मनमा तो चहू दिसय फिरे, यह तो सुमिरन नाही. मनाने ज्याचं आपण ध्यान करतो आहोत त्याचंच ध्यान मनात असलं पाहिजे, ज्याचं आपण नाव घेतोय. नाहीतर माळ जपतोय आणि आज तरी मुलगा वेळेत येईल का, सून आज तरी बरं जेवण करेल का, हे सगळे विचार जर डोक्यात असतील तर तुम्ही चिंतन कसलं करताय? प्रपंचाचं करताय ना. मग नामस्मरण ते केव्हा होतं? जेव्हा ज्या भगवंताच्या नावाने तुम्ही माळ जपत आहात त्याच भगवंताचा विचार तुमच्या मनात आहे. आणि असं मन ज्यावेळी त्या भगवंताला लागतं त्यावेळी मन लागो रे अशी भक्ताची अवस्था होते, जिथे भक्त आणि भगवंत हा वेगळा राहत नाही, हा वेगळा राहत. मन लागो रे, 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 मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर. ब्रह्म विष्णू तोची महेश्वर, ब्रह्म विष्णू तोची महेश्वर, मन लागो रे
लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु गुरु चरणाची गोडी गुरु चरणाची गोडी गुरु चरणाची गोडी गुरु चरणाची गोडी मोहमाया बंधन तोडी बंधन तोडी मोहमाया बंधन तोडी बंधन तोडी मन लागो रे 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 लागो मन लागो रे माझे गुरु भजनी 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 माझे गुरु भजनी माझे गुरु भजनी. कार्यक्रमाला तुम्ही सगळे श्रोते इथे उभं राहून दाद देतच आहात, पण त्यासोबत दत्तगुरूंनी प्रत्यक्ष त्यांचा एक श्वान इथे पाठवलेला आहे कार्यक्रम ऐकण्यासाठी. तर काय आहे ना की आपण मनापासून एखादी गोष्ट करणं, ती मनापासून जर साध असेल तर ती भगवंतापर्यंत पोहोचतेच. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षणम. मन हेच तुमच्या बंधनाचं आणि मन हेच तुमच्या मोक्षाचं कारण असू शकतं. आता त्याला बांधून ठेवायचं आहे विषयांमध्ये की त्याला मुक्त करायचं आहे हे आपल्या हाती आहे. कारण कसं आहे ना, जरी तुम्ही शरीराने इथे बसलेला आहात तरी मन ही अशी गोष्ट आहे की बिना पायांनी तुम्हाला अगदी चारही दिशांना फिरवून आणतं, नाही का? इथे बसलेल्यांपैकी किती जण अरे गॅस बंद केलाय का, फॅन चालू राहिला नसेल ना, लवकर जायला हवं, उद्या सकाळी उठायचं आहे, चालू आहे की नाही सगळे विचार. म्हणूनच मन ही अशी गोष्ट आहे ती आपण एका ठिकाणी असलो तरी त्याला एका ठिकाणी ठेवणं हे कठीण आहे, नाही? आणि म्हणूनच ते ज्या क्षणी एकाग्र होतं त्या क्षणी ते आत फिरतं, त्या क्षणी ते आत बघायला लागतं आणि आतमध्ये तेच ध्यान दिसतं जे त्या औदंबराच्या खाली आहे, जे त्या मठामध्ये आहे. आणि म्हणून तो अक्कलकोटी बसलेला स्वामी समर्थ म्हणा किंवा दत्तगुरू म्हणा हे आपल्यातच आहे हे आपल्याला दिसून येतं. ऐकूया. स्वामी साऱ्या जगाचे, स्वामी साऱ्या जगाचे, अक्कलकोटी ध्यान लागले माझ्या मनाचे. स्वामी साऱ्या जगाचे, स्वामी साऱ्या जगाचे. ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ. तू सृष्टीचा पालन करता भक्तांचा त्राता. तू सृष्टीचा पालन करता भक्तांचा त्राता. ब्रह्मांडाचा
स्वामी तुम्ही कृपा करा रे, कृपा करा रे. पाहून तुझला वाटे मजला, पाहून तुझला वाटे मजला, सार्थक जन्माचे झाले. अक्कल कोटी ध्यान लागले, अक्कल कोटी ध्यान लागले माझ्या मनाचे. स्वामी साऱ्या जगाचे, स्वामी साऱ्या जगाचे. ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ. अनुसूया अत्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दया घन दयावरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पद्मकमंडलु गदाधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्रिशूल हे शोभे करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा षड्विध आयुध परिकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पूर्णानंद अवतारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सुपश्य रुद्राक्षाभरणा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भवदय दुःख निवारणा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आशायांबर वसनधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीमेघश्याम सुंदरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूता हे गिरिवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओजस तेजो द्युतिधरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा षण्भुज मूर्ते विराजिता श्रीपाद वल्लभ दिगंबरा विश्वरूप हे विश्वंभरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्त प्रिय वज्र पंजरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दीनाचा उद्धार करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तात्रेया अवतारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद नरसिंहवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नित्य निरंजन ओंकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कलियुगी ऐसी आकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जन्म घेशी तो पिठापुरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सच्चित घन तो शुभंकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शाश्वत पावन तपोवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शब्द दाविसी ओंकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कृष्ण संगते तरुवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नित्य वसे अवतुंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्र रूप वैराग्यवरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रियजन हे परमेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मुनिजन मानस चंद्रा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तू गुरुवर्य समुद्रा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जगदीशा जगदोतारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा करुणानिधि करुणकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निर्गुण हे निर्विकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिन्मय चिद्गण चिदंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अंतर्योगे अगोचरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्था कृपा करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सुचिंतन गुरुदेव दत्त. मन स्थिर राहायला हवं ना, यासाठी मला खात्री आहे की आता हे श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणताना तुम्ही सगळेजण 100% इकडे होतात की नाही? असंच मन स्थिर राहायला हवं ना. म्हणून तुकाराम महाराज आपल्या अवयवांना सांगतायत, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख माझ्या विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. अशा आपल्या प्रत्येक अवयवाला सुद्धा सूचना देत आहेत. नाव घ्यायचंय, बघायचंय तर ते विठोबाचं रूप बघा. कुठे जायचंय तर त्या भगवंताच्या चरणाजवळ जा. हे आपल्याला आपले संत सांगतायत. आणि म्हणूनच त्यांनी लिहिलेले अभंग हे इतकी वर्ष झाली तरी आजही भंग झालेले नाहीत, म्हणून ते अभंग आहेत. आणि त्यातला प्रत्येक शब्द आपण जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला भगवंताच्या खऱ्या रूपाकडे घेऊन जात असतो. आणि ज्यावेळी ते रूप तुम्हाला दिसतं ना, त्यावेळी ते 1 भुजा 2 भुजा 6 भुजा या पलीकडे जाऊन भगवंताला हजारो हात आहेत. आणि त्या हजारो हातांनी आपल्या लाखो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी, सर्व संकटांना दूर करण्यासाठी तो भगवंत येतोय. आणि म्हणूनच भक्ताला वाटतं साईनाथ तेरे हजारो हात, हजारो हात. तू ही फकीर, तू ही है राजा, तू ही है साई, तू ही है बाबा. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ. जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, वो लिया उसके साथ. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ. इत देखूं तो तू लागे कन्हैया, उत देखूं तो दुर्गा मैया. इत देखूं तो तू लागे कन्हैया, इत देखूं तो दुर्गा मैया. इत देखूं तो देखूं तो तू लागे कन्हैया, उत देखूं तो दुर्गा मैया. मानक की मुस्कान है मुख पर, शान मोहम्मद भी है मुख पर, शान मोहम्मद भी है मुख पर. साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ. राम नाम की है तू माला, राम नाम की है तू माला. गौतम वाला तुझ में उजाला, राम नाम की है तू माला.
गौतम वाला तुझ में उजाला, पावन पारस मीठी काया, बदले हर चोले की काया, बदले हर चोले की काया। साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ। जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, वो लिया उसके साथ। साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ। भक्ताच्या हाकेला साथ देण्यासाठी भगवंत हजारो मार्गांनी धावून येतो, पण त्यासाठी ती साथ तितकी निष्ठाभावाने आणि निर्धाराने असली पाहिजे. म्हणून म्हणतात ना तुकाराम महाराज, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. जर भक्त तितक्या आर्ततेने भगवंताला साथ घालेल तर नक्की देव धावून येतो. आणि त्यासाठी मन जे आहे ना ते कसं आपलं चंचल आहे की नाही, सगळीकडे असं धावत असतं, सतत धावत असतं. म्हणून आपल्या संतांनी ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी अमृता ते पैजा जिंकी म्हणून मराठी भाषेमध्ये भगवंतांची भगवद्गीता आणली. 750 श्लोकांना किती 9000 अभंगामध्ये मराठीमध्ये प्राकृतामध्ये आपल्या सगळ्यांसाठी आणलं. वयवर्ष 18 आणि आपण कधी वाचायला घेतो वयवर्ष 60 नंतर. आणि मग वाटतं की अरे हे तर आधी वाचायला हवं होतं, नाही का. म्हणजे त्यांनी ज्या वयात लिहिलंय किमान त्या वयात नाही तर 25 तरी वाचायला हवं, नाही तर मग किती चुकीचे निर्णय घेतले हे 60 नंतर कळतं, नाही का. आणि म्हणूनच हे मन एकाग्र करणं यासाठी कित्येक संत आपल्याला, माऊली सुद्धा आपल्याला म्हणतायत की ऋण झुणू रे भ्रमरा, सांडे तू अवगुणू रे भ्रमरा. याचा अर्थ काय हे सांगते, पण त्याआधी माऊलींचा हा अभंग ऐकूयात.
काय दृष्टांत दिलेला आहे. अभंग का अभंग आहे याचं कारण हे आहे की प्रत्येक शब्दाची निवड जी आहे ती किती चपखल आहे बघा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. आता काय आहे, सोड हा शब्द वापरता आला असता, टाक हा शब्द वापरता आला असता. काय शब्द वापरलाय, सांडी तू अवगुण. का, सोडलेलं परत धरता येतं, टाकलेलं परत उचलता येतं. सांडलेलं चहा आणि कॉफी आपण कधी उचलून पितो का, नाही. मग हा जो भ्रमर आहे, मनरूपी भ्रमर, जो 6 पायांचा असतो ना भ्रमर, म्हणजे षडगुण आहे, ह्याच्या माध्यमातून तो सगळीकडे फिरतोय आणि बसल्या जागी आपल्याला सगळीकडे फिरवून आणतोय. त्याचा हा जो चंचलपणा आहे भ्रमरासारखा, या फुलावरनं त्या फुलावर, या विषयावरनं त्या विषयावर, हे जे आपलं मन सारखं आपल्याला फिरवत असतं ना, त्याला हा चंचलपणा काय सांगितलंय, सांड. कसा सांड, तर त्या चहा कॉफी सारखा सांड, जो परत घेता येणार नाही. आणि म्हणून शब्द आहे सांडी तू अवगुण रे भ्रमरा. अहो, संतांनी आपल्याला या मनाला कंट्रोल करण्यासाठी, त्याला एका जागी स्थिर करण्यासाठी किती म्हणून दाखले दिलेले आहेत. समर्थ रामदास स्वामींनी 205 श्लोक मनाचे सांगितले आहेत, ज्याला मनोबोध म्हणतो. काय म्हटलंय, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, जरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. मनाला सज्जन का म्हटलंय, माणूस आहे का तो, मन आहे ना. पण काय, संतांना माहिती आहे, तुम्हाला ना असं गोडी गुलाबीने लहान मुलांसारखं असं समजावलं तर ते लवकर समजेल. आणि म्हणून त्याला म्हणतायत की सज्जन आहेस ना, कुठे जायचंय, भक्तीच्या मार्गावर जायचंय. कुठे, तर जिकडे आपल्याला ती स्वामीराज माऊली दिसणार आहे. मग तिथपर्यंत पोहोचायचं आहे ना, मग ते कसं शांत स्थिर असायला हवं, तेव्हा ती माऊली आपल्याला दिसेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज पदब्रह्म श्री सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी राज स्वामी राज माझे स्वामी स्वामी राज माझे स्वामी राज भक्तांची सावली गमाय माझी, भक्तांची सावली गमाय माझी स्वामी राज माऊली. स्वामी राज माऊली गमाय माझी स्वामी राज माऊली गमाय माझी स्वामी राज माऊली. स्वामी राज माऊली गमाय माझी स्वामी राज माऊली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तू वसता गे सांगाती, तू वसता गे सांगाती, पथसारे उजळून येती, पथसारे उजळून येती, पहाट ही जागली, पहाट ही जागली गमाय माझे स्वामी राज माऊली गमाय माझे स्वामी राज माऊली. स्वामी राज माऊली गमाय माझे
माझे स्वामी राज माऊली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तन हिंडो ब्रह्मांडात, तन हिंडो ब्रह्मांडात, मन रमते तुझ्या मठात. तन हिंडो ब्रह्मांडात, मन रमते तुझ्या मठात. हा केला दामनी, हा केला दामनी गमाय माझे स्वामी राज माऊली. गमाय माझे स्वामी राज माऊली. स्वामी राज माऊली गमाय माझे स्वामी राज माऊली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ गाता गाता, स्वामी समर्थ गाता गाता, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. गाता स्वामी समर्थ गाता गाता, स्वामी समर्थ गाता गाता, तव नामी तल्लीन होता, तव नामी तल्लीन होता. कल्पलता भेटली, कल्पलता भेटली गमाय माझे स्वामी राज माऊली. गमाय माझे स्वामी राज माऊली. स्वामी राज माऊली गमाय माझे स्वामी राज माऊली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. ही अशी आर्त साथ तुमच्या सगळ्यांच्या सोबत स्वामींना घालण्यासाठी आज अष्टरंगाचे आम्ही सगळे कलाकार इथे उपस्थित आहोत. एक थोडंसं इंट्रोडक्शन आमच्या सगळ्यांचं. तबल्यावरती आहेत हे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंगेश पाटकर, ज्यांनी स्वतः मंगेशकर फॅमिलीबरोबर काम केलेलं आहे. हृदयनाथ मंगेशकरांबरोबर त्यांनी कित्येक वर्ष साथ केलेली आहे. त्यानंतर ढोलकी आणि पखवाजसाठी ऋषिकेश गोवरेकर, अतिशय सुंदर तबलावादन, अतिशय सुंदर ढोलकी आणि गाण्याच्या कार्यक्रमांसाठी गेली 15 वर्ष ते या काम करत आहेत. त्यानंतर आमच्याकडे आहे तालवाद्यावरती आहे मनोज म्हात्रे. आज ते गाणंसुद्धा छान सादर केलेलं आहे. गेली 20 वर्ष मृदुंग ढोलकी तालवाद्य ते वाजवत आहेत. त्यानंतर इथे माझ्या पाठी आहे पेटीवरती अर्थातच भूषण घरत, जे बोळींचेच आहेत. गेली 15 वर्ष ते पेटीची साथ कित्येक
मोठमोठ्या दिग्गज कलाकारांना देत आहेत. त्यानंतर आम्ही एक पुरुषोत्तम आणि वाघ आमचा स्वतःचा एक वाघ घेऊन सोबत फिरतो, जे पुरुषोत्तमही आहेत आणि वाघही आहेत, व्हायोलिनवरती आहेत. गेली 40 वर्ष त्यांचा या संगीत क्षेत्रातला अनुभव आहे आणि बाप तसा बेटा. आणि त्यामुळे आमच्याकडे आहे सिंथसायझर आणि कीबोर्डवरती प्रीतम गरत, जो 5 वर्ष झाली संगीताच्या क्षेत्रात आहे आणि अर्थात भूषण गरजचे पुत्र आहेत, सुपुत्र. काय म्हणतात ना की वडील ज्या मार्गाने जातात, वडिलांच्या खांद्यावर मुलगा असतो ना, त्यामुळे पुढचं जग जास्त दिसतं. तसा हा प्रकार आहे. आणि त्यानंतर आमच्या गायिका आहेत मंगला नाईक आणि सुविधा नाईक. या दोघीही जणी संगीत विशारद आहेत, अतिशय उत्कृष्ट गायन आहेत त्यांचं. आणि ह्या सगळ्यांची मोठ धरून ठेवणारे आणि ह्या सगळ्यांचे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे कलाकार भरत म्हात्रेजी, यांना आपण सगळेच जण ओळखतात. ते अर्थातच महाराष्ट्रभर यांचे कार्यक्रम सुरू असतात. आणि माझ्याविषयी आपल्यासोबत एवढं सुंदर निवेदन करणारे आपल्या निवेदिका क्षितिजाताई लोखंडे या कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्या प्रोफेशनली इंजिनियरही आहेत. आत्ताच नुकता 7 वाजता त्यांचं कीर्तन सेवा त्या करून इथे पुन्हा दुसरी सेवा देण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांचं एक कला क्षितिज म्हणून यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करायचं बरं का. धन्यवाद. तर ही झाली आमची छोटीशी ओळख. आणि आमच्या सगळ्यांपेक्षाही ज्यांनी आमच्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे. काय आहे की आपल्याला अहंकार होऊ शकतो, मी कीर्तन केलं, मी गायलं. आपल्याला ऐकणाऱ्याला अहंकार होऊ शकतो की हो तुम्ही घरी बसून होता तर आम्ही कीर्तन, आम्ही देवळात जाऊन आलो. पण काय आहे ना, तो आहे जो आपल्याकडनं हे करवून घेतो. त्यामुळे आपल्याकडनं थोडं जरी चांगलं काम घडत असेल तर त्याचे आभार मानावे की त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे हे कामासाठी. त्यामुळे आज इथे सेवेसाठी आपल्या सगळ्यांना जर निवडलेलं आहे तर ही आपल्यावरती कृपा आहे असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणूनच अमृताहून ते गोड आहे भगवंताचं नाम, ते सगळ्यांनी आपण एकत्रितपणे पुन्हा एकदा घेऊयात. वाद्य लागतं आहे तोपर्यंत कसं आहे ना की आपण कितीही मनाने ठरवलं ना तरीही गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा त्या कृतीला आपली मनापासून साथ असते. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है. उड़ान तो हौसलों से होती है. आणि खरंच अशीच दिव्य उडान आपण प्रत्येकाने आपल्या पारमार्थिक क्षेत्रात करावी, यासाठी त्या अमृताहून गोड असलेल्या भगवंताचा नामाचा उद्घोष करूयात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. सांग पंढरी राया काय करूया सी. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया, सांग पंढरी राया काय करूया सी. पंढरी राया
पंढरी राया काय करूया कारूप ध्यानासी कारूप ध्यानासी नये तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा कीर्तने बैसता निद्रे नागविले कीर्तने बैसता निद्रे नागविले कीर्तने बैसता बैसता कीर्तने बैसता बैसता कीर्तने कीर्तने बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले मन माझे गुंतले विषय सुखा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती नये माझे चित्ती नामामये नये माझे चित्ती नामामये अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. काय म्हणावं त्या भगवंताचं नाव जे आपल्याला घेतलं तर अमृतापेक्षाही गोडवा देणारं आहे हेच सांगतायत सगळेच संत. आणि दत्त गुरूंचा ज्या ज्या वेळी उल्लेख होतो या सगळ्या गाण्यांमध्ये आपल्याला प्रकर्षाने आठवतात ते आर्यन पराडकर, हो की नाही. आत्तापर्यंत आपण लहानाचे मोठे झालेले आहोत ते ह्या आर्यन पराडकर यांच्या गाण्यांनी. आणि असंच एक छानसं गाणं त्यांच्या आवाजामध्ये मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. भगवंताशी सुद्धा सख्य करता आलं पाहिजे आणि त्यासाठी तितका भाव असायला हवा. आणि त्याच भावाने अतिशय आर्त सुरात गायलेलं हे गीत ऐकूयात. मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता. मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता. का तुम्ही कमंडल विसरून आला रे प्रिय श्वान आज
वाजते तुम्हा सबे कानसे काखेची झोळी ती विसरून गेला कुठे काखेची झोळी ती विसरून गेला कुठे परी तुम्हास पुरते ओळखिले मी आता मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले किती व्याकुळतेने तुम्हास मी अळविले हृदयीचे भाव व्यथित पडे कळविले इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले उगाच असली सत्व परीक्षा घेता मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता किती सुयोग सुंदर भेटीचा मजतीला ना वियोग तुमचा कधी घडावा मला सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला मन रंगून गेले गुरुराया हे आता मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता मज भेटून जाओ दत्त सख्या अवधूता दत्त सख्या अवधूता हा अवधूत जो आहे त्या औदुंबराच्या झाडाखाली असतो नाही का. आणि मला असं वाटतं की आपण जसं सलग सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रत्येकाला पेन्शन मिळते ना, तसं जर झाडांना पेन्शन मिळालं असतं तर किती श्रीमंत झाला असता ना शेतातला तो जुना आंबा आणि पारावरचा तो म्हातारा वडसुद्धा. अहो झाडाच्या सेवेला पुरस्कारात मोजता आलं असतं तर पिंपळाला पद्मश्री, चंदनाला भारतरत्न आणि बोरी बाभळीला छोटा मोठा जीवनगौरव नक्कीच मिळाला असता. माती थोपवतात म्हणून पाणी फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला असता. त्यांनाही आपल्या गावाच्या जखमेच्या कविता लिहिल्या आल्या असत्या. प्रत्येक झाडाचा असता एक कविता संग्रह. आता तुम्ही म्हणाल ओ झाड तर सजीवच असतं, ह्यात काय वेगळं. अहो पण झाडाचे रोज खून होत आहेत, झाडाचे रोज खून होत आहेत आणि तरी सुद्धा कोणाला शिक्षा झाल्याचं ऐकण्यात येत नाही. आणि म्हणून म्हटलं की आपण झाडांना सजीव समजलं असतं. तर खरंच ते सजीव आहे म्हणून तिथे आपण औदुंबराचं स्थान म्हणून पूजन करतो. आज 1800 झाडं कापायला लावलेली आहेत आणि आपण विचार करायला हवा, कारण तो त्या औदुंबराखाली आहे म्हणून त्या औदुंबराचं नाही तर त्या औदुंबर हा स्वतः किती मोठा आणि आपल्या सगळ्यांना सावलीच नाही तर जीवनाचा आधार देणारा वृक्ष आहे. असे कित्येक वृक्ष कापले जात असताना विचार करा की आपला तो दत्त दिगंबर दैवत कुठल्या झाडाखाली जाऊन बसेल हो, नाही का.
दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. अनुसूयेचे सत्व आगळे, अनुसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे, त्रैमूर्ती अवतार मनोहर, त्रैमूर्ती अवतार मनोहर, दीनो उधारक त्रिभुवन गाजे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. तीन शिरे कर सहा शोभती, तीन शिरे कर सहा शोभती, हास्य मधुर शुभवदनावरती, हास्य मधुर शुभवदनावरती, जटाजूट श्री पायी खडावा, पायी खडावा, भस्म विलेपित कांती साजे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आसू झरती, आसू झरती, सारे सात्विक भाव उमलती, भाव उमलती, हळूहळू सरते मी पण माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. हे त्रैमूर्ती दत्त दिगंबर हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि तसंच महाराष्ट्रातलं एक मुख्य दैवत म्हणजे तो पंढरपूरचा विठोबा, ज्याला कृष्णराव कर्नाटकात घेऊन गेले आणि तिथून एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास हे परत घेऊन आले आणि म्हणून तो पंढरीचा विठोबा हा कानडा राजा झाला आणि कानडा राजा हा पंढरीचा.
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला माय बापा या महाराष्ट्राला दोन दोन महामंत्र मिळालेले आहेत. एक त्या धारकऱ्यांनी दिला जो छत्रपती शिवबांचा मावळा म्हणून दराखोरात उभा राहिला आणि कशाचीही भीती न बाळगता निधड्या छातीने ज्यांनी शत्रूला परतवून लावलं, आणि तो महामंत्र होता हर हर महादेव. आणि दुसरा महामंत्र जो आपल्याला आपल्या वारकऱ्यांनी दिला आणि तो म्हणजे रामकृष्ण हरी. त्या कानड्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना ही ज्यावेळी मांदियाळी भक्तांची निघते, त्याचप्रमाणे दत्त महाराजांच्या दर्शनाला सुद्धा ज्यावेळी भक्त पालखी घेऊन निघतात त्यावेळी त्यांच्या मुखात हेच असतं, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आणि दत्त दर्शनाला जाताना हा भक्त कसा असतो ऐकूयात. हॅलो 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 हे माझे पत्र त्या धन्याला, वैकुंठी वासी राहतो तयाला. ही पत्राचा मजकर वाचून पाहिला, भक्त संकटी धावून आला. ही वेडी वाकुडी सेवा माझी मान्य करून प्रभू घेतील का. अन अज्ञान हुड बालक म्हणून हात मस्तकी धरतील का. हे तुझे भजन कसे करावे अरे ठाऊक मजला नाही. वा बुवा. आणि तुझे भजन तूच करून घे अरे कलावान मी नाही. कोणी माना कोणी मानू नका यात आमुचे काय. आणि भगवंताची सर्व लेकुरे एक पिता एक माय. दत्त दर्शनीला जायाचं नि जायाचं नि जायाचं. आता लगेच काय. दत्त दर्शनीला जायाचं नि जायाचं नि जायाचं. आम्ही येणार. आनंद पोटात माझ्या. अरे वाडीला. हा हा आनंद पोटात माझ्या. औदुंबूर. नरसोबाची वाडी राहिलीच की. आनंद पोटात माझ्या. अरे बाबा गाणगापूर. हा हा तिकडच जायचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनीला जायचं नि जायाचं नि जायाचं. दत्त दर्शनीला जायाचं नि जायाचं नि जायाचं. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना मायना. आनंद पोटात माझ्या मायना. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची भेट. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची भेट. घेतली दत्ताची भेट. या डोळ्यांची हरी हरी. डोळ्यांची भूक पुरी होईना. या डोळ्यांची भूक पुरी होईना होईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना. रूप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर. गोजिरवाणे मनोहर. गोजिरवाणे मनोहर. रूप सावळे सुंदर
गोजिरवाणे मनोहर जिरवाणे मनोहर गोजिरवाणे मनोहर या नजरेत हरी हरी या नजरेत आणखी काही होईना या नजरेत आणखी काही येईना येईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरु प्रेमळ सद्गुरु प्रेमळ सद्गुरु प्रेमळ नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरु प्रेमळ खेळे सद्गुरु प्रेमळ खेळे सद्गुरु प्रेमळ खेळ खेळताना हरी हरी खेळताना खेळ पुरा होईना खेळ खेळताना खेळ पुरा होईना होईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना हडी बाळा पांडुरंग दत्त गारुडिया बंग ओ दत्त गारुडिया दंग दत्त गारुडिया दंग हडी बाळा पांडुरंग दत्त गारुडिया भंग ओ दत्त गारुडिया दंग दत्त गारुडिया दंग या भजनाची हरी हरी या भजनाची हौस पुरी होईना या भजनाची हौस पुरी होईना होईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना दत्त दर्शनीला जायाचं नि जायाचं नि जायाचं दत्त दर्शनीला जायाचं नि जायाचं नि जायाचं आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना माईना आनंद पोटात माझ्या माईना हो दत्त दर्शनासाठी जसा भक्त दिंडी पालखी घेऊन दूर दूर चालत जातो त्याच प्रकारे आणखी एक ठिकाण आहे जिथे प्रत्येक भक्त जात असतो. सांगा बरं, शिर्डीचे साईबाबा. आणि त्या भगवंताला, त्या शिर्डीच्या साईबाबाला स्वतः ज्यांनी फकीरी केली, आज आज बघा तिथे काय सुंदर सोहळा आहे. आणि ह्या साईबाबांच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक भक्त हाच विचार करत असतो की तो साईबाबा यावा, त्यांनी यावं, आपल्या आयुष्यात यावं. आणि म्हणून साथ घालतो, साईबाबा आला, साईबाबा आला. चमत्कार केला, बनून भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला. साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा आला, साई बाबा आला. जेथे मागती निवारा, दुखी माणसाला देऊनी सहारा. संकटात जेथे
भगती निवारा दुखी माणसाला देऊनी सहारा निमित्तानं त्याच्या कायाकल्प केला निमित्तानं त्याच्या कायाकल्प केला कायाकल्प केला साई बाबा आला साई बाबा आला साई बाबा आला साई बाबा आला स्वतः मागोनिया धारोधारी भिक्षा करी अनाथांची जीवा परिरक्षा स्वतः मागोनिया दारोदारी भिक्षा करी अनाथांची साई जीवा परिरक्षा दिन दुबळ्यांच्या सेवाचा करीला दिन दुबळ्यांच्या सेवाचा करीला सेवाचा करीला साई बाबा आला साई बाबा आला साई बाबा आला साई बाबा आला नराचा अंगी होतो नारायण तुझ्या दर्शनाची साई लागली तहान नराचाच अंगी होतो नारायण तुझ्या दर्शनाची साई लागली तहान आनंदाचा दाता आनंदात गेला आनंदाचा दाता आनंदात गेला आनंदात गेला साई बाबा आला साई बाबा आला साई बाबा आला साई बाबा आला बनूनी भिकारी चमत्कार केला बनूनी भिकारी चमत्कार केला नमस्कार त्याला साई बाबा आला 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 साई बाबा आला. खरंच काय सुंदर क्षण असेल ना ज्या क्षणी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साईबाबा येईल नाही का. पण खरंच ना आपण कुठल्याही देवासमोर उभे राहा कुठल्याही देवळात उभे राहा आज सुखाची साधना इतकी वाढलेली आहे कुठल्याही सुखाची इतकी सगळी साधनं वाढलेली आहेत आपल्याकडे पण सांगा आपण सुखी आहोत का नाही ना. देवळात रांगा वाढत चालल्या आहेत मागण्या वाढत चालल्या आहेत कशासाठी सुखासाठी नाही का. सुख हवंय मग सुख म्हणजे आहे तरी काय. त्यामुळे म्हणतात सुख ज्याला मिळेल का रे मला विचारत गेलो मी प्रश्न हा प्रत्येक देवाला. उत्तर आली 33 कोटी देव आहेत ना. उत्तर आली 33 कोटी त्यांनी माझीच झाली खोटी. कारण गणपती म्हणाला सुख म्हणजे बुद्धी तर सरस्वती म्हणाली अरे वेड्या सुख म्हणजे ज्ञान. विठ्ठल म्हणाले सुख म्हणजे नाम तर हनुमान म्हणाले सुख म्हणजे राम. गुरु म्हणाले सुख म्हणजे गुरु आणि मला कळेच ना की सुरुवात कुठून करू. मी म्हंटल देवाला एक साधा प्रश्न विचारला. हा मी विचारलं उत्तर तू मला दिलास प्रश्न. त्यावर देव म्हणतोय अरे बेड्या नीट बघ तू माझ्याकडे मागितला अर्जुन आणि मी तुला दिलाय कृष्ण. मी तुला दिलाय कृष्ण. म्हणतात सुख ज्याला ते मिळेल का रे मला असं नाही तर जे जे मिळेल तुला सुख मानायला शिक त्याला. सुख मानायला शिक त्याला. त्यामुळे आपल्याकडे भगवंतानी जे दिलंय आता वर्ष संपत आलं ना आपण सगळ्या गोष्टींची लिस्ट करतो. आपल्याला हे करायचंय ते करायचं नवीन वर्षामध्ये पण एक लिस्ट प्रत्येकाने करा. आपल्याकडे काय नाही आहे त्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याची लिस्ट करा. आयुष्यात जिथे भांडायला जमलं असतं पण आपण शांत राहणं
पसंत केलं, नातं जपणं पसंत केलं, त्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला शाबासकी द्या. कारण माणसं जपणं, माणसातलं ईश्वर जपण्यासारखं आहे. आणि तो भगवंत तुम्ही कुठल्याही रूपात बघा, राम, कृष्ण, दत्त, स्वामी, कुठल्याही रूपात बघा, पण जोपर्यंत तुम्हाला तो माणसात बघता येणार नाही तोपर्यंत खरंच काय साध्य होणार आहे, नाही का? त्यामुळे ते स्वामी आपल्याला हेच सांगतायत की प्रत्येक माणसामध्ये मला शोधा आणि तिथेच मी वसलेला आहे. आजच्या या अतिशय पवित्र दिनी आपण सगळ्यांनी आमच्यासोबत ह्या स्वामींच्या चरणांशी ही काव्य सुमनांजली सादर करण्यासाठी अजूनपर्यंत उभ्याने लोक बघतायत. खूप आनंद वाटतोय. ह्या कार्यक्रमाला इतका छान प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे आणि खरंच आपल्याला हवं असलेलं सुख आपल्याला मिळो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आम्हा सगळ्यांकडनं आपल्यासाठी ही भावसुमनांजली. खूप खूप धन्यवाद आणि सांगता करूया या सुरेख भैरवीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगो झाले काहीची अबाही, काय सांगो झाले काहीची अबाही, पुढे चाले नाही पुढे चाले नाही, आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरीसा अनुभव सरीसा, मुखा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. दान देवा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, माझे
सर्व जोडी ह्याची माझे सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ मठामध्ये आजचा दत्त जयंतीचा सोहळा होता। मात्र साहेब सुंदर, अतिसुंदर। मी फिरता फिरता सगळ्या ठिकाणी होतो पण ऐकत होतो, सुंदर। त्यात आमची एक बाची आहे तुमच्या जोडी लोखंडे, माझी पण बाची झाली ना। काय झालं खरं म्हणजे मला भूषण लेट भेटला। आपले बॅनर मुंबईला छापायला देतात, बॅनर छापून आल्यानंतर मला भेटला, नाही तर तुमच्या कार्यक्रमाचा आपण तिकडे उल्लेख ठेवला असता। पण त्याला मी काय बोललो, तुमचा बॅनर मला पाठव, मी बनवायला देतो। पण त्यांनी मला काल का परवा पाठवलं। मी माझ्या आता तिकडनं तेवढं होणार नाही, पण सुंदर सर्व तुमचा जो सेट आहे, सर्वांची नावं मला माहीत नाही, तर तुम्ही तर मला वाटतं आपलेच आहेत, बरोबर ना? छान छान सुंदर। आणि आपण दोनच उत्सव मठात करतो, एक तर दत्त जयंती आणि प्रकट दिन, तोच आपला वर्धापन दिन असतो। आता मार्चला बहुतेक 31ला आहे प्रकट दिन असं वाटतं, त्या दिवशी वर्धापन। त्या दिवशी तुमचा कार्यक्रम आम्हाला पाहिजे आहे भूषण। त्या दिवशी कुठे बुकिंग घेऊ नका, आजच सांगतोय। टायमिंग वगैरे आपण बघू, हेच टायमिंग बरं पडेल असं मला वाटतं। आणि सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही कार्यक्रम केलात। सर्व भरत मात्रे, आणखीन सर्वांची नावं मला माहीत नाही। आमचे भूषण, तुझं नाव? क्षितिजा, मंगेश पाटकर, ऋषिकेश गोवेलकर, मनोज म्हात्रे, वाघ साहेब। ते मगाशी कोणतरी बोललं ना, वाघ आमच्या जोडीला आहेत, मग घाबरायचं काय? ठीक, मंगलाताई, सुविधा, प्रीत घरत, सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। विचार रॉय नाही काय मी आणि यातलं जास्त मला काय नाही, आमच्या मिसेसला कळतं जास्त त्यातलं, मला तेवढं मला आवाजावरनं समजतं का बाबा। बरेच जण बोलले पण मला। काय आहे की अशा चांगल्या दिवशी, अशा पावन ठिकाणी सेवा देण्याची संधी मिळणं, ही सुद्धा त्या स्वामींचीच कृपा म्हणायला हवी, नाही का? आणि त्यांनी ती तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला दिली, यासाठी सगळ्यांचेच खूप मनापासून आभार। आणि स्वामींचे आभार किती ते मानावे, नाही का? आणि त्यासोबतच आमच्या सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत अगदी योग्यपणे पोहोचवण्यासाठी ज्यांनी काम केलं, सुदर्शन साऊंड सिस्टीम, त्यांचं सुद्धा खरंच मनापासून आभार, कारण ऋणानुदेश व्हायला हवा आणि खूप महत्त्वाचं काम आहे तुमच्यापर्यंत आमचा आवाज व्यवस्थित पोहोचणं, नाही का? धन्यवाद।